तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीकडे लक्ष द्यावं आणि अन्यथा गणपतीनंतर रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे। तर आपण पाहतोय हिंजेवाडीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या आणि ट्रॅफिक जामची समस्या अत्यंत रौद्ररूप धारण करते। तसंच ही समस्या जी आहे वाहतूक कोंडीची ती नेहमीचीच नित्यनेमाचीच होऊन बसलेली आहे आणि पुणेकर सुद्धा यामुळे त्रस्त झालेले आहेत। तर हिंजेवाडी हा परिसर जो आहे तो IT पार्क म्हणून ओळखला जातो, मात्र इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना सगळ्यांना करावा लागतो आणि त्यामुळे हिंजेवाडीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं असं खासदार सुप्रिया सुळे म्हणतात। सुरक्षितता म्हणजे लोकांचे ॲक्सिडेंट्स वारंवार इथे होत आहेत आणि नियम कायदे करूनही ते पाळले जात नाहीत। त्यामुळे हिंजवडीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे आणि नाही काढला तर 15 दिवसांनी दिवाळी आपलं गणपतीनंतर आम्ही इथे आंदोलन करणार।